बऱ्याच दिवसानंतर आज कटवडा आणि वडापाव खाण्याची इच्छा झाली. वडापावची भाजी कशी बनवायची ह्याचा व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवरती बऱ्याच वेळेला पोस्ट केला आहे, नक्की बघा. वडापावची नेहमीप्रमाणे भाजी बनवली आणि त्यानंतर बेसनच्या घोळमध्ये घालून छान असे क्रिस्पी वडे तळून घेतले. त्यानंतर आली वेळ कट करण्याची. त्यासाठी इथे त्याच तेलामध्ये थोडासा ठेचलेला लसूण, कढीपत्ता, कांदा खोबऱ्याचं मालवणी वाटण आणि लाल मसाला टाकला. छान तेलामध्ये मसाला परतून घेतल्यानंतर वरून गरम पाणी टाकलं आणि बघा मिनटात आपला कट तयार आहे. चवीपुरतं मीठसुद्धा टाकलेलं आहे. दुसऱ्या बाजूला वडापावची चटणी केली. त्यासाठी चुरा, लाल मसाला जो आपला नेहमीचा असतो तो, पाव आणि लसणाच्या 2-3 पाकळ्या टाकल्या आणि बघा आपली चटणीसुद्धा तयार आहे. चला तर मंडळी मस्त वडापाव एन्जॉय करूया. अशी लाल चटणी ना चवीला खूप छान लागते. घरी केलेली असेल ताजी तर अजूनच छान लागते. त्यासोबत कटवडासुद्धा एन्जॉय केला. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.